मतचोरीच्या मुद्द्यांमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची लेखी माहिती राहुल गांधींनी पुणे कोर्टात दिली आहे। 2024 मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे अशी माहिती लेखी स्वरूपात राहुल गांधींनी पुण्यातील विशेष न्यायालयात दिलेली आहे। मुंबई शहरातील सातपुडा हा सरकारी बंगलाच आपलं मुंबईतील राहण्याचं स्थान असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। तर मुंबईतील आपला फ्लॅट सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे। सदनिकेचं काम पूर्ण होता शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती केल्याचं मुंडेंनी म्हटलं। मुंबईतील आपला फ्लॅट हा धनंजय मुंडेचाच आहे। त्यांनी आपल्या घरी राहायला यावं असं आवाहन धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनी केलेलं आहे। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज असं 3 ठिकाणी धनंजय मुंडेंचे फ्लॅट असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केलाय। तसंच धनंजय मुंडे खोटं बोलून सरकारी बंगल्यांचा लाभ घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला। महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर सोडून गेलेले माघारी फिरतील असं विधान हर्षवर्धन पाटलांनी म्हटलंय। हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सोडून गेले होते। महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर तालुक्यातील जो 10% वर्ग आहे तो माघारी फिरेल, परिस्थिती बदलत राहते, काही चिंता करायचं कारण नाही असं त्यांनी म्हटलंय। सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, दूध का दूध पानी का पानी होईल असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले। नागपूर महापालिकेत 51% मतदान घेऊन हे बावनकुळेंचं आव्हान स्वीकारतो असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। हा लोकशाहीनं त्यांना दिलेला अधिकार आहे असं राऊत म्हणाले। फडणवीस त्यांच्या संघटनेत फूट पाडण्याचं काम करत असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे। खासदार संजय राऊत यांनी कबुतरांबाबत स्पष्ट मत व्यक्त केले। माणसं जगवायची की कबूतर, कुत्री मांजर जगवायची हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। रेबीजमुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे। अमरावतीतील वरुड मोर्शी मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला। विक्रम ठाकरे भाजपच्या संपर्कात आहेत। शनिवारी बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या जळगावच्या पारोळा भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली। या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी 4,78,74,000 खर्चातून नवीन आराखडा तयार करण्यात आला। 2 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई खड्डेमुक्त होणार आहे असं विधानमंत्री उदय सामंत यांनी केलं। ज्या लोकांनी अनेक वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता भोगली त्यांनी फक्त खड्ड्यातले पैसे खाल्लेत असंही सामंत यांनी स्पष्ट केलं। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील पुलाजवळील रस्ता चिखलमय झालाय। याचा नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास होतोय। पावसाळा सुरू झाल्यापासून हीच परिस्थिती असून प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती केली नाही। प्रशासनानं तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली। एसटी महामंडळाच्या यवतमाळ आगाराच्या बसेसची दुरावस्था झाल्याचं समोर आलंय। गळक्या बसचा व्हिडिओ प्रवाशांकडून सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पावसामुळे बसला गळती लागल्यानं बसमध्ये पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। यवतमाळच्या ब्रह्मी गावात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली। 2.5 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेनं आत्महत्या केली। या प्रकरणी सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी शिर्डी साईंचं दर्शन घेतलं। यावेळी साई संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। साईबाबांनी दिलेली मूल्य आणि त्यांच्या आचरणानं आपण पुढे जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया श्रीपाद नाईक यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर भेसळयुक्त प्रसाद विकला जात असल्याचा गंभीर आरोप ज्योतिबाच्या ग्रामस्थांनी केलाय। इतकंच नव्हे तर अन्न आणि औषध प्रशासनाचे भेसळयुक्त पेढा खवा निर्मिती करणाऱ्यांशी लागे बांधे असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश मंडळाची बैठक पार पडली। गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला। त्यांचा एक आराखडा तयार केलाय, तो लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली। गणेशोत्सव उत्साहात साजरा करा असं मुख्यमंत्र्यांनी सर्व गणेश मंडळांना सांगितलं। गणेश मंडळांनी पूर्व परवानगीशिवाय वर्गणी घेतल्यास 10,000चा दंड लागणार आहे। धर्मदाय आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात अंतर्गत बैठक पार पडली। या बैठकीत गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते। पंढरपुरातील संभाव्य तीर्थक्षेत्र आराखडा करत असताना मंदिर परिसरातील वारसा स्थळे जपली जाणार आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतची माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक पुरातन वास्तू असलेल्या महाराज मंडळींसोबत बैठक घेऊन प्रथा परंपरांची माहिती घेतली। संभाजीनगरमध्ये काही तरुणांनी राडा घातलाय। बजाजनगरमधील प्रताप चौकात पुन्हा एकदा दारूच्या दुकानासमोर काही तरुणांनी राडा घातला।
किरकोळ वादातून दारूच्या नशेतल्या तिघांना काही जणांनी बेदम मारहाण केली। या मारहाणी दरम्यान कपडे फाटेपर्यंत मार देण्यात आला। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। पिंपरीतील व्यावसायिकावर गोळीबार करणारा गँगस्टर रवींद्र घारेला पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकानं बेड्या ठोकलाय। रवींद्र घारे हा पुजारी गँगशी संबंधित आहे। त्याच्यावर 25 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। हत्या, गोळीबार यासह इतर गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडून एक पिस्तूल, 11 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली। अहिल्यानगरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी चक्क बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवलं। याबाबत तक्रार प्राप्त होता जिल्हा रुग्णालयाकडून 282 प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। दरम्यान या प्रमाणपत्र पडताळणीचा निकाल लवकरच समोर येईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं। पुण्याच्या शिरूर महसूल विभागानं अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला। या कारवाईत तब्बल 8 फायबर बोटी आणि 6 बोटी जप्त करून जिलेटिनच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या। बीड जिल्हा कारागृहात रबरी बॉलच्या माध्यमातून अंमली पदार्थ फेकणाऱ्या अज्ञात तरुणांचा शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहेत। कारागृह कर्मचाऱ्यांना दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेचा समावेश आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत महिलेच्या गळ्यातील सोनं चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आलाय। मृत महिलेच्या मुलानं हा गंभीर आरोप केलेला आहे। तर या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये एका घरातून दागिन्यांची चोरी झाली होती। घरात काम करणाऱ्या महिलेने चोरी झाल्याचा बनाव रचला होता। पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आपण स्वतः चोरी केल्याची कबुली या महिलेने दिली, तर तिच्याकडून 8 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले। नाशिकच्या सिडकोमध्ये दुकानात धुडगूस घालणारी टोळी ताब्यात घेण्यात आली आहे। टोळक्यानं दुकानात धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली आहे। तर या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी हातात तिरंगी ध्वज घेऊन घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला। यावेळी लहान चिमुकल्यांनी जोशपूर्ण घोषणा देत रॅलीला ऊर्जा दिली। हर घर तिरंगा अभियानांतर्गत सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तिरंगा रॅली काढण्यात आली। देशाचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीचं ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्य टिपण्यात आलं। सिंधुदुर्गमधील तिलारी धरणाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही रोषणाई करण्यात आली। रात्रीच्या वेळी हे दृश्य डोळ्याचं पारणं फिरतंय। साताऱ्यातील सावली गावात 1500 देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे। यावेळी ढोल ताशाच्या गजरात घोषणा देत वृक्षदिंडी काढण्यात आली। तसंच प्रत्येक कुटुंबाला झाडं दत्तक देऊन त्याची जोपासना करण्याची जबाबदारी देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं त्रुटींच्या पूर्ततेनंतर दुसऱ्या टप्प्यातील 56 पदवीधर पदवी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। 6 दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत महाविद्यालयांना देण्यात आली आहे। तर दुसरीकडे त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश वर्षभरासाठी रोखण्यात आले। त्यांना आता जून 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। जिल्ह्यात एकूण 78 महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जात आहेत। नाशिकमधील आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आजच्या आंदोलनाचा अल्टिमेटम उद्यापर्यंत वाढवण्यात आला। नाशिक भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपल्या मागण्यात उद्या 3 वाजेपर्यंत मान्य केला नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। सोलापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। टेरिफ वाढवल्यामुळे सोलापुरातील सादर टॉवेल उत्पादकांची 250 कोटींची उलाढाल ठप्प झाली। यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। दरम्यान संतप्त व्यापाऱ्यांनी ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत आंदोलन केलं। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात आलं। गेल्या वर्षी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला वीज वितरणाच्या मुख्य अभियंत्यांसह 80 कर्मचारी अनुपस्थित होते। या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण करण्यात आले। नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर शिक्षकांचं 35 दिवसापासून आंदोलन सुरूच आहे। दरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेतली। तसंच आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत सरकारनं तात्काळ शिक्षकांच्या मागण्या मान्य करून त्यांना सेवेत रुजू करून घ्यावं अशी मागणी केली।
रायगडच्या माणगावमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचा निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली। तसंच मंत्री भरत गोगावलेंनी भरपावसात मोटरसायकलवर बसून रॅलीत सहभाग घेतला। महाराष्ट्र रोजंदारी आदिवासी कर्मचाऱ्यांचं गेल्या 35 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। बाह्य स्रोत भरती प्रक्रिया रद्द करण्याची प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू होतं। मात्र काल आंदोलकांनी आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे 125 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। वकील मारहाण प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। विटा पोलिसांविरोधात सांगलीच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे। सांगलीत वकील विरुद्ध पोलीस असा संघर्ष पेटला।